वेलकम बॅक आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार बांदल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जसं सांगितलं होतं तसं आपण तलाठी आणि आपली एमपीएससी ग्रुप सी ची जी मेन्स आहे जी डिसेंबर मध्ये होणार आहे, त्याच्यासाठी आपण आतापासूनच एक लाईव्ह सिरीज सुरू केलेली आहे. आणि ही जी लाईव्ह सिरीज आहे याच्यामध्ये आपण जे एमपीएससी चे टोटल पीवायक्यू होतं ते काय करणार आहे तर कम्प्लीट करणार आहे. तर मग होकॅब असो किंवा तुमचे ग्रामरचे टॉपिक असो ते आपण टोटली कम्प्लीट करणार आहोत डिसेंबर पर्यंत. तर आजचा आपला जो आहे तो दिवस 3रा आहे आणि आज आपण परत एकदा जमा होणार आहोत 25 क्वेश्चन सोडण्यासाठी. तर सर्वांनी मस्तपैकी रेडी राहायचंय, मोबाईल एकदम जवळ धरायचा आहे आणि एकदम व्यवस्थितपणे लेक्चर ऐकायचंय. ठीक आहे, चलो आता आजचा आपला जो टॉपिक आहे किंवा आपले जे पीवायक्यू क्वेश्चन होते ते आपण काय करू सुरुवात करू. आता आजचा आपला जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 26, कारण 25 पर्यंत आपण कंप्लीट केले होते. आता क्वेश्चन नंबर 26 बघा काय दिलेला आहे. तर फिल इन द ब्लँक स्पेस विथ मोस्ट सुटेबल अमंग द गिवन ऑप्शन्स. द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व बट नायदर हिज फ्रेंड नॉर ही डॅश रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज. आता इथे बघा माझं फक्त लक्ष जाणार आहे आपल्या नायदर आणि नॉर वरती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं नायदर आणि नॉर जर का असेल तर आपण जे वर्ब घ्यायचंय ते कुणावरून घ्यायचं असतं रे, तर आपण नॉरच्या शेजारी जो आहे त्याच्यावरून घ्यायचं असतं. मग नॉरच्या शेजारी कोण आहे ही आहे. मग आता मला सांगा ही आपलं सिंग्युलर आहे तर इथं वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलरच पाहिजे. इथं बघा आर आपलं प्लुरल आहे म्हणून आर ऑप्शन गेला. वर म्हणजे वियर तुमच्या भाषेतलं हे प्लुरल आहे म्हणून तो पण ऑप्शन गेला. आता इथं ऑप्शन होते बघा इज आपलं सिंग्युलर आहे आणि वॉज पण आपला काय आहे सिंग्युलर. मग प्रश्न असा आहे की आता या दोघांपैकी इज किंवा वॉज या दोघांपैकी नेमकं घ्यायचं काय. तसा विचार केला तर गुगली क्वेश्चन आहे, पण तुम्ही नीट सेंटेन्स वाचा. इथं काय दिलं द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व. मग इथं बघा कुड दिसतोय, हा जो कुड आहे ना हा पास्टचा मॉडेल ऑक्झिलरी आहे का नाही. मग या पास्टचा मॉडेल ऑक्झिलरी तर आपण ऑप्शन पुढे जाताना पण कशाचा विचार करणार आहे पास्टचाच विचार करणार आहे. आणि म्हणून ह्याचं जे उत्तर असणार आहे ते माझं असणार आहे ऑप्शन नंबर 2 आणि ते असणार आहे वॉज. म्हणून सेंटेन्स कसं पाहिजे होतं द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व बट नायदर हिज फ्रेंड्स नॉर ही डॅश नॉर ही वॉज रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज. हे तिथं उत्तर येणार आहे. चलो 27 इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ऍग्री करेक्टली विथ द वर्ब. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटच आहे. बघा तुम्हाला युट्यूबला मी काय केलेलं आहे आपले बेसिकचे टोटल व्हिडिओ जे येतं ते अपलोड केलेले येतं. म्हणजे बेसिक 1 ज्याचं नाव आहे सब्जेक्ट, बेसिक 2 ज्याचं नाव आहे आपलं वर्ब, त्यानंतर बेसिक 3 जे आपलं वर्बचं सिंग्युलर प्लुरल, बेसिक 4 आपलं वर्ब मधला डू फॉर्म आहे, बेसिक 5 जे आपलं टू बी टू डू आणि टू हॅव हे हेल्पिंग वर्ब म्हणून कधी वापरायचं आणि मेन वर्ब म्हणून कधी वापरायचं. बेसिक नंबर 6 जे ते आपला एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि ऍसर्टिव्ह सेंटेन्स बद्दल आहे, म्हणजेच क्वेश्चन पॅटर्न आणि आन्सर जो आपला सेंटेन्स पॅटर्न ह्याच्याबद्दल. त्यानंतर बेसिक नंबर 7 जे ते आपलं जिरंड आणि इन्फिनिटिव्ह बद्दल आहे. बेसिक नंबर 8 जे ते आपलं ऑब्जेक्ट विषयी आणि बेसिक नंबर 9 जे ते कॉम्प्लिमेंट आहे. पण आता हेच घेत असताना आपण सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट जे आहेत ह्याचे जे कॉन्कर्ड होतं हे तिन्ही टाईपचे कॉन्कर्ड घेतलेले आहेत. म्हणजे नॉशनल कॉन्कर्ड पण त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलाय, प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड पण आपण डिस्कस केलेला आहे आणि सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा जो कॉन्कर्ड आहे ज्याला आपण म्हणतो ग्रॅमेटिकल कॉन्कर्ड तो पण आपण काय केलेला आहे डिस्कस केलेला आहे. हे सगळ्याचे मी काय केलेलं आहे युट्यूबला व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही तिथं पहा. काही जर राहिले असते ना पब्लिश करायचे तर ते पब्लिश मी करून टाकतो. चलो आता आपला हा क्वेश्चन त्याच्यावरतीच आधारित आहे. इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ऍग्री करेक्टली विथ द वर्ब. आता इथं बघा काय दिसतंय इच मॅन अँड इच वुमन हॅज अ वोट. मग इथं बघा इच आपल्याला माहिती आहे सिंग्युलर मिनिंग आहे, तर याला सिंग्युलर मिनिंग आहे तर याला सगळेच सिंग्युलर लागतात. मग मॅन सिंग्युलर आलाय, इच सिंग्युलर आहे, वुमन पण सिंग्युलर आहे, तर इथं हॅज पण सिंग्युलर आहे. मग हे 100% माझं सेंटेन्स काय बरोबर आहे. आता इथं बघा बरं काय केलंय आयोगाने इज सिंग्युलर आहे, मॅन सिंग्युलर, ओके इज सिंग्युलर, वुमन सिंग्युलर, पण हॅव जे ते प्लुरल आलंय मग हे चुकीचं. म्हणून आपला इथं बी जो ऑप्शन आहे 2 नंबरचा जो आहे ते चुकीचं ऑप्शन आहे. आता द शिप वॉज रेक्ड, बघा हे सेंटेन्स किती वेळा रिपीट झाले आत्ताच्या आत्ता 3 वेळा आलेले आहे 26 प्रश्नामध्येच मला वाटतंय. तर इथं काय द शिप वॉज रेक्ड इथं पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये दिलेले आहे. अँड एव्हरी मॅन, एव्हरीला सिंग्युलर मिनिंग आहे, मॅन सिंग्युलर आहे, वुमन पण सिंग्युलर आहे, चाइल्ड पण सिंग्युलर आहे.
पण इथं वर वर जे आहे ना ते चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं, वच पाहिजे होतं, कारण वर प्लुरल आहे, इथं वच पाहिजे होतं, म्हणून हे काय आपलं सेंटेन्स चुकीचं. आता इथे द शिप वॉज रेक्ड, परत एकदा, अँड एव्हरी सिंग्युलर, मॅन सिंग्युलर, वुमन सिंग्युलर आहे, चाइल्ड पण आपलं सिंग्युलर आहे. हॅड ड्रोन, आता हॅड ड्रोन येणार नाही, त्याचं कारण सांगतो, हे पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये, तर इथं पण पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये पाहिजे होतं, आणि हॅड ड्रोन जे ह्यानी सेंटेन्सचं मिनिंगच लागत नाही, म्हणून हा जो ऑप्शन आहे तो पण आपला काय चुकीचा. सो आता ह्याचं उत्तर काय येणार आहे मग आपल्या 27 नंबरच्या क्वेश्चनचं याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. चलो आता 28 फॉरेस्ट 2016ला विचारलाय काय, पुट द करेक्ट वर्ब इन द ब्लँक्स, द राईज अँड फॉल ऑफ द टाईड. आता द राईज अँड फॉल, बघा मी मागच्या लेक्चरमध्ये नॅशनल कॉन्कॉर्ड बद्दल सांगितलं होतं. नॅशनल कॉन्कॉर्ड म्हणजे काय, की आपला जो सब्जेक्ट आहे याच्या मिनिंग नुसार आपण वर्ब घ्यायचा. आता राईज अँड फॉल ह्याच्यात ना एकच गोष्ट आहे, जसं आपलं ब्रेड अँड बटर एकच गोष्ट आहे, टाइम आपलं ब्रेड अँड बटर एकच गोष्ट आहे, त्यानंतर फिश अँड चिप्स एकच गोष्ट आहे. तर ह्या जशा एकच गोष्टी तसं आपलं राईज अँड फॉल पण काय एकच गोष्ट आहे, आणि मग हे एकच गोष्ट दाखवते तर हे सिंग्युलर आहे, आणि हे सिंग्युलर आहे तर वर्ब पण आपलं कसं पाहिजे, सिंग्युलरच पाहिजे. म्हणून राईज अँड फॉल आपलं सिंग्युलर आहे, तर इथं वर्ब मला सिंग्युलर पाहिजे. तर मग आता इथं सिंग्युलर वर्ब शोधूत आपण. आर तर आपलं प्लुरल आहे, त्यामुळे हा ऑप्शन गेला. इज आपलं सिंग्युलर आहे, आर नॉट आपला प्लुरल आहे, हा पण ऑप्शन गेला, आणि हॅव आपला प्लुरल आहे, हा पण ऑप्शन गेला. मग उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. म्हणजे ऑप्शन वरून पण तुम्हाला उत्तर निघलं असतं. याचं उत्तर काय असणार आहे, इज असणार आहे. चलो 29 आता टॅक्स असिस्टंट 2016ला विचारलाय. फिल इन द ब्लँक विथ द आन्सर ऑप्शन्स गिवन बिलो. आयदर द चिल्ड्रन ऑर द मिल्कमॅन डॅश नॉकिंग ऍट द डोर. आता इथं बघा आयदर दिलेलं आहे, आणि इथं काय दिलेलं आहे, ऑर. आता आयदर ऑर आल्यानंतर मी सांगितलं होतं कुणानुसार आपण वर्ब कन्सिडर करायचंय, ऑर नुसार. मग द मिल्कमॅन म्हणल्यावर किती मिल्कमॅन आहे, एकच आहे ना, मग तो सिंग्युलर आहे, तर इथं वर्ब पण कसं पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. चलो ऑप्शन मध्ये शोधा सिंग्युलर वर्ब. हे परत बघा, आर आपला प्लुरल आलाय गेला, इज आपला सिंग्युलर आहे म्हणजे हे उत्तर असू शकतं, वर आपला प्लुरल आहे संपला विषय, हॅव आपलं प्लुरल आहे हे पण चुकलं. मग उत्तर परत एकदा काय असणार आहे, इजच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जसं आपला 27 नंबरचा क्वेश्चन होता तसंच आहे हा 28 नंबरचा, सॉरी. इथं बघा, इथं सिंग्युलर होता, तसं इथं आयदर ऑर आला, आणि ऑरच्या शेजारचा जो आपला सब्जेक्ट आहे द मिल्कमॅन ह्याच्यानुसार घ्यायचंय म्हणून ते सिंग्युलर येणार आहे. 30 नंबरचा आता बघा, फिल इन द ब्लँक फ्रॉम द गिवन ऑप्शन, द युनायटेड स्टेट्स डॅश हायली ऍडव्हान्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता हा सेंटेन्सचा काय सब्जेक्ट आहे, द युनायटेड स्टेट्स हा सब्जेक्ट आहे, आणि आपण ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड मध्ये काय बघितलेलं आहे बघा, ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड मध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवायची, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलरच येणार. नॅशनल कॉन्कॉर्ड मध्ये सब्जेक्टचं मिनिंग सिंग्युलर असलं तर वर्ब सिंग्युलर येणार, पण सब्जेक्टचं मिनिंग प्लुरल असेल तर वर्ब आपलं ऑटोमॅटिकली काय येतं, प्लुरलच येतं. म्हणजे नॅशनल कॉन्कॉर्ड जो आहे ना तो सब्जेक्टच्या मिनिंग वरून ठरवायचा, आणि ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड जो आहे तो सब्जेक्टच्या नंबर वरून, म्हणजे सब्जेक्टची संख्येवरून. सब्जेक्ट एक असेल तर वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट 2 3 4 5 काय असतील तर आपण वर्ब कसं घ्यायचं, प्लुरल घ्यायचं. आता इथं द युनायटेड स्टेट्स, आता युनायटेड स्टेट्स हा जो सब्जेक्ट आहे ना तो सिंग्युलर आहे. आपल्याला वाटतं युनायटेड स्टेट्स ह्याच्यामध्ये तर 50 राज्य येतं, 50 राज्य येतं, मग हे प्लुरल झालं, पण तसं नाहीये. द युनायटेड स्टेट्स हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, आणि हा जर का सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर्ब पण आपण कसं घेणार होतं, सिंग्युलर. म्हणून इथं बघा, द युनायटेड स्टेट्स हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर इथं मला वर्ब पण कसं पाहिजे, वर्ब सिंग्युलर पाहिजे. मग चेक करू ऑप्शन मध्ये, इथं इज बघा आपलं सिंग्युलर आहे, हेच आपलं काय असणार आहे उत्तर, कारण आर तर आपलं प्लुरल आहे त्यामुळे गेला, वर आपलं प्लुरल आहे गेला, आणि हॅव बीन पण आपला प्लुरल आहे त्यामुळे पण गेला. म्हणजे उत्तर काय येणार आहे माझं, ऑप्शन नंबर 1 इज हे इथं माझं उत्तर येणार आहे. चलो 31 ASO 16ला विचारलाय, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, द होस्ट अँड होस्टेस वर काइंड टू अस. आता बघा इथं द होस्ट अँड होस्टेस किती जण झाले बरं, होस्ट आणि होस्टेस 2 जण झाले, मग 2 जण झाले याचा अर्थ प्लुरल झाले ना. आता हे प्लुरल होतं तर वर पण कसं पाहिजे, प्लुरल पाहिजे ना, मग वर आलेलं आहे ना प्लुरल, म्हणजे हे सेंटेन्स पण माझं काय आहे रे, करेक्ट आहे. कस काय बघा, होस्ट अँड होस्टेस 2 व्यक्ती झाले, आणि 2 व्यक्ती झाले तर हे प्लुरल आहे, आणि हे जर का प्लुरल आहे तर वर्ब पण कसं पाहिजे, प्लुरल पाहिजे. आता ब्रेड अँड बटर,
आता हे ब्रेड अँड बटर बघा आपल्या परत काय मधलं आलं माहितीये का, नॅशनल कॉन्कॉर्ड मधलं आलं. काय मधलं आलं, नॅशनल कॉन्कॉर्ड. आणि नॅशनल कॉन्कॉर्ड म्हणलं की सब्जेक्टच्या मिनिंग नुसार वर्ब घ्यायचं. आता ब्रेड अँड बटर ह्या दोन्ही मिळून एकच गोष्ट आहे, आणि हे जर का दोन्ही मिळून एकच गोष्ट आहे तर सब्जेक्ट आपण कसं घेणार, वर्ब कसं घेणार, सिंग्युलर घेणार. म्हणून इथं इज आपल्याला जे आलेलं वर्ब आहे ते काय एकदम करेक्ट आहे. मग आता इथं काय विचारलं आयोगाने, करेक्ट सेंटेन्स. मग आपलं ए आणि बी कुठे आहे, मग ए अँड बी आर करेक्ट. इथं बघा 3 नंबर, बोथ ए अँड बी आर करेक्ट असं उत्तर येणार आहे. 32 बघा, चूज अन अप्रोप्रिएट वर्ब फ्रॉम दॅट ॲग्रीज विथ द सब्जेक्ट, द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स डॅश किल्ड. आता इथं माझं लक्ष कशावर जाणार आहे माहितीये का, विथ वरती जाणार आहे. का, कारण आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं की आपला ॲज वेल ॲज असेल, विथ असन, अलॉंग विथ असन, टुगेदर विथ असन. त्यानंतर एक दुसरी गँग सांगितली होती बायची, कंट्रोल्ड बाय, गव्हर्न बाय, अकंपनीड बाय. काही आवडतं, लाईक, अनलाईक, अँड नॉट, रॅदर दॅन. हे जर का असतील तर आपण फर्स्ट सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यायचा. आता इथं विथ आलेला आहे बघा, माझा फर्स्ट सब्जेक्ट कोणता आहे, द जनरल. आणि ऑल हिज सोल्जर्स हा माझा काय आहे, सेकंड सब्जेक्ट आहे. आणि मी काय सांगितलं, विथ आलं तर आपण कशावरून वर्ब घ्यायचंय, फर्स्ट सब्जेक्ट नुसार घ्यायचा. मग द जनरल एकच आहे, हा फर्स्ट सब्जेक्ट माझा एकच आहे, याचा अर्थ हा सिंग्युलर आहे. जर आता हा सिंग्युलर आहे तर वर्ब पण कसं पाहिजे, मग सिंग्युलर पाहिजे ना. चला मग शोधा ऑप्शन मध्ये. इथं बघा, हॅज बिन हा आपला कसा आहे, सिंग्युलर आहे. आणि हॅव बिन तर प्लुरल आहे, त्यामुळे हा कट झाला. आर आपला प्लुरल आहे, हा पण कट झाला. आणि वर आपला काय आहे रे, प्लुरल, त्यामुळे हा पण कट झाला. मग उत्तर काय असणार आहे माझं, 1 नंबर हॅज बिन. म्हणजे सेंटेन्स असं पाहिजे, द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स हॅज बिन किल्ड असं पाहिजे होतं. 33, आयडेंटिफाय द करेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश, मराठी अँड अदर रिजनल लँग्वेजेस डॅश प्रोफाउंड इफेक्ट ऑन द स्टुडंट लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स. आता हे सेंटेन्स जर बघितलं, इतकं मोठं लांबलचक सेंटेन्स आहे. ते सेंटेन्स बघूनच आपण लगेच म्हणतो जाऊ दे, हे काय आपल्याला येणार नाही. पण सोपं आहे बघा. आपला हा ऑफ आहे, ऑफच्या ठिकाणी आपण अशी जादूची छडी काढायचो. आणि जादूची छडी बघा, कधी पण तुम्हाला ऑफ दिसला ना, तिथं मस्तपैकी जादूची छडी काढायची. ह्याच्या पुढचं विसरून जायचं. ह्याच्या अलीकडलं बघा, बघा द इंट्रोडक्शन म्हणजे ही एकच गोष्ट आहे, म्हणजे हे सिंग्युलर आहे. काय, सिंग्युलर आहे. आणि ह्याच्यानुसार आपण काय घ्यायचंय, वर्ब घ्यायचंय. म्हणजे द इंट्रोडक्शन ह्याच्यानुसार तिथं काय येणार आहे, वर्ब येणार आहे. बरं, आता मी काय सांगितलं, द इंट्रोडक्शन आपलं कसं आहे, सिंग्युलर आहे. मग वर्ब पण कसं येणार आहे, सिंग्युलरच येणार आहे. तर आता इथं शोधा, इथं हॅव तर आपलं प्लुरल आहे, गेला ऑप्शन. आर पण आपलं प्लुरल आहे. इथं हॅव हॅड, हॅव आपला प्लुरल आहे, हॅव हॅड प्लुरल, त्यामुळे ह्याचा पण ऑप्शन गेला. आणि इथं बघा हॅज हॅड, म्हणून इथं ऑप्शन नंबर 1 येणार आहे. ह्याचं उत्तर काय येणार, 1 नंबर. आता काही जण जे येतं, काही जणांना प्रश्न पडला असेल, ओके, ऑनलाईनला बऱ्याचशा जणांनी उत्तर दिलेले तर ठीक आहे. ओके, मी काय करतो, शिकवण्यावरती फोकस करतो. काही जर प्रॉब्लेम असेल तर मला टाका. ओके, आता बघा, काही जणांना प्रश्न पडला असेल की इथं हॅज हॅड आलं कसं काय. काही जणांनी असे सेंटेन्सेस बघितलेले नसते, पण आपलं हॅज हॅड पण येतं, हॅव हॅड पण येतं, आणि हॅड हॅड पण येतं. कसं, तर बघा आपण काय केलेलं आहे, तर आपलं जे वर्ब आहे याला थोडंसं मी वरती लावतो आणि इकडं थोडंसं बेसिक बद्दल सांगता. आपलं जे वर्ब आहे, ह्या वर्बचे आपण 2 टाईप केले. एक पहिला जो टाईप आहे तो कोणता आहे रे, हेल्पिंग वर्ब. कोणता आहे, हेल्पिंग वर्ब. आणि दुसरा जो टाईप आहे तो कोणता आहे, मेन वर्ब. कोणता आहे, मेन वर्ब. आता हेल्पिंग वर्ब जो आहे ना, ह्यालाच आपण आणखीन एक नाव देतो, कोणतं रे, ऑक्झिलरी. कोणतं देतो, ऑक्झिलरी, ऑक्झिलरी वर्ब. किंवा ह्याला आणखीन एक नाव आहे, कोणतं, सपोर्टिंग वर्ब. सपोर्टिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब. आता मेन वर्ब आहे ना, ह्याला आणखीन एक नाव आहे, और लेक्सिकल वर्ब. काय, लेक्सिकल वर्ब. किंवा ह्याला आणखीन एक नाव आहे, कोणतं, प्रिन्सिपल वर्ब. प्रिन्सिपल वर्ब. आता आपण इकडे फोकस करू, आपल्या हेल्पिंग वर्ब वरती, किंवा ऑक्झिलरी किंवा सपोर्टिंग वर्ब. आता हे जे हेल्पिंग वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे किंवा सपोर्टिंग वर्ब आहे, ह्याचे 3 टाईप पडते. पहिला जो आहे तो आहे प्रायमरी ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे मॉडल ऑक्झिलरी. आणि तिसरा आहे मार्जिनल ऑक्झिलरी, मार्जिनल ऑक्झिलरी. आता प्रायमरी ऑक्झिलरी जो आहे ह्याच्यामध्ये कोण येणार आहे, पहिला आपला येणार आहे टू बी.
त्यानंतर दुसरा येणार आहे टू डू आणि तिसरा आपला येणार आहे टू हॅव. काय येणार आहे? टू हॅव. ठीक आहे, हा येणार आपला टू हॅव. मग आता आपला इथं बघा टू हॅवला मी इथं घेतो कारण आपला क्वेश्चन त्याच्यावरती आहे. मग टू हॅव जो आहे ह्याचे मी दोन टाईप केले होते. एक म्हणजे आपला प्रेझेंट मधला टू हॅव आणि दुसरा केला होता पास्ट मधला. मग प्रेझेंट मधला टू हॅव कोण आहे? तर आपला हॅव आहे आणि कोण आहे? हॅज आहे. आणि पास्ट मधला कोण आहे? हॅड आहे. ठीक आहे, थोडक्यात काय लक्षात ठेवायचंय, आपला जो हॅव, हॅज आणि हॅड आहे तो काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब आहे. ठीक आहे, आता मेन वर्बचा, आता मेन वर्ब कडे जाऊ. आता मेन वर्ब जे आहे, या मेन वर्बचे आपण किती फॉर्म केले होते? 5 फॉर्म केले होते. किती? 5 फॉर्म. म्हणजे सोयीसाठी आपण 5 फॉर्म केलेले बरं का. पहिला आहे V1, दुसरा आहे V2, तिसरा आहे V3, चौथा V4 आणि पाचवा काय आहे? V5. राईट. आता बघा V1 आपला एकटा येतो, V2 पण आपला एकटा येतो, पण मी सांगितलं होतं या दोघांचे लग्न झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपला जो V3 आहे याचं लग्न कुणाबरोबर झालेलं आहे? H वाल्या बरोबर. आणि जो V4 आहे याचं लग्न कुणाबरोबर झालंय? 2B वाल्या बरोबर. ठीक आहे, आता आपल्याला HV3 यांच्या लग्नाबद्दल बोलायचंय. आपला जो V3 आहे याचा जोडीदार मी काय सांगितलं बघा, आपल्याला याच्या आधी एक सेंटेन्स आलं होतं ते. तर आपला हा जो HV3 आहे म्हणजे अंबुजा सिमेंटचा बॉन्ड आहे तो तुटणार नाही. ते ऍडव्हर्टाइजमेंट बघितले ना, ये भैया भैया ये दीवार कब तुटेगी, तसं यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो तुटत नाही. आता हा V3 आहे, इथं V3 असणार. मग इथं H याचा अर्थ काय? इथं एकतर तुमचा हॅव असन किंवा तुमचा काय असन? हॅज असन किंवा काय असणार आहे? हॅड असन. ओके, मग याच्या पुढं समजा मी लिहिलं हॅव इटन, तर इथं बघा HV3 आला, हे करेक्ट आहे. इथं मी जर घेतलं हॅज गिवन, तर इथं बघा हा V3 आहे, हे करेक्ट आहे. इथं हॅड गॉन, हा गॉन माझा V3 आहे, हे पण माझं काय? करेक्ट आहे. मग आता प्रॉब्लेम काय? तर आपण टू हॅव जो आहे ना आपला, टू हॅव हा दोन कामं करतो. कोणत्या कामं? तर हा हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो आणि काय म्हणून येतो? मेन वर्ब म्हणून पण येतो. आता जर का हा मेन वर्ब म्हणून येतोय, आता कोणतंही वर्ब आहे ते जर का मेन वर्ब म्हणून येत असेल तर त्याचे 5 फॉर्म तयार होणार. V1, V2, V3, V4 आणि V5. मग आपला टू हॅव जो आहे ह्याचे पण आपण 5 फॉर्म करू बघा. V1, V2, V3, V4 आणि V5. मग आता V1 काय येतो रे आपला? हॅव येतो. V2 आपला काय येतो? हॅड येतो. V3 काय येतो आपला? हॅडच येतो. V4 आपला काय येणार आहे? हॅविंग येणार आहे. आणि V5 काय आपला येणार आहे? हॅज येणार आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा इथं V3 काय आहे रे माझा? हॅड. हॅड हा माझा V3 आहे का नाही? अरे आहे ना. आणि इथं जर मी काय लिहिलं होतं? HV3 लिहिलं होतं का नाही? मग इथं V3 मी काय घेतो? हॅड घेतो. आणि H वाला म्हणजे कोण आहे? हॅव. मग इथं मी हॅव घेतला तर हे सेंटेन्स माझं बरोबर. मी इथं काय घेतलं? हॅज घेतलं, याच्या पुढे हॅड घेतलं तरी इथं माझं सेंटेन्स बरोबर. इथं मी काय घेतलं? हॅड घेतलं आणि इथं परत एकदा हॅड घेतलं तर हे पण माझं सेंटेन्स काय? बरोबर. कसं बघा, हा तर काय हेल्पिंग वर्ब आहे, हा काय हेल्पिंग वर्ब, हा हेल्पिंग वर्ब, पण हा मेन वर्ब आहे आणि हा V3 आहे का नाही? हा V3 आहे का नाही? हा पण V3 आहे का नाही? अरे आहे ना. आणि म्हणून आपलं हे जे सेंटेन्स होतं, इकडे बघा कुठे गेलं रे ते सेंटेन्स? इथं. ह्या सेंटेन्स मध्ये जे ऑप्शन होतं ना, हा ऑप्शन हॅज हॅड तो बरोबर आहे. बऱ्याचशा जणांना वाटतं की ज्याने व्यवस्थित इंग्लिश ग्रामर शिकलेलं नाहीये किंवा आपलं मराठीमधून नियम पाठ करत करत जो इंग्लिश ग्रामर शिकलेला आहे, म्हणजे नियम पाठ करून इंग्लिश ग्रामर जो शिकलेला आहे ना त्याला थोडासा प्रॉब्लेम येतो. तर या अशा बेसिक ज्या गोष्टी आहेत, तर इथं बघा हा हॅज आपला हेल्पिंग वर्ब आहे पण हॅड आपला V3 आहे ना, म्हणून ते करेक्ट आहे. इथं हॅव आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅड आपला काय आहे? V3 आहे, म्हणून हे करेक्ट आहे. पण इथं आपला सब्जेक्ट सिंग्युलर असला त्यामुळं आपलं उत्तर काय आलंय? हॅज हॅड. हॅव हॅड आलेलं नाही. ओके, क्लिअर आहे हे? चलो मग आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ, 34 नंबरचा. चूज द करेक्ट सेंटेन्स. STI 2015 ला विचारलाय. आता परत एकदा बघा, नॅशनल कॉन्कर्ड. नॅशनल कॉन्कर्डचा जो व्हिडिओ आहे ना तो एकदम चांगला व्यवस्थित करून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सारे काय दिलेले अँड फ्रेजने जोडलेले नाउन्स दिलेले आहेत, ते व्यवस्थित करून घ्या. ब्रेड अँड बटर आहे, टाइम अँड राईज अँड फॉल आहे, त्यानंतर खूप सारे आहेत. बॅग अँड बॅगेज आहे, हॉर्स अँड कॅरेज आहे, एग अँड बेकन आहे, एग हॅम अँड एग आहे, अशा खूप सारे आहेत. मला पण आता पूर्ण आठवण, आता जसजसे 10-5 आठवले की बाकी सगळे आठवायला लागते. तुम्ही ते एकदा व्यवस्थित पाहून घेत चला. आता ब्रेड अँड मिल्क आलेले, हे काय आहे रे? हे दोन्ही मिळून एकच गोष्ट सांगतात, कारण हे नॅशनल कॉन्कर्ड आहे. काय? नॅशनल कॉन्कर्ड.
मग हे अँड फ्रेजने जोडलेले आहेत आणि यांचा मिनिंग सिंग्युलर आहे, तर याच्या बरोबर येणारं वर्ब पण सिंग्युलर पाहिजे. मग ही झालेलं हे माझं 100% काय बरोबर. आता इथं बघा 2 नंबरचं द हॉर्स अँड कॅरेज, बघा आताच सांगितलं होतं हॉर्स अँड कॅरेज, हे पण काय मध्ये नॉशनल कॉन्कॉर्डच आहे, आपला नॉशनलच आहे. मग नॉशनल कॉन्कॉर्ड आहे, हा सिंग्युलर आहे, तर याला मिनिंग पण कसं आहे सिंग्युलर. मग हे सिंग्युलर आहे तर हे पण सही आहे, म्हणजे बरोबर आहे. आता 3rd नंबर बघा, एव्हरी बॉय अँड गर्ल वॉज रेडी. आता एव्हरीला कसं मिनिंग आहे सिंग्युलर, बॉय पण कसं आहे सिंग्युलर, गर्ल पण कसं आहे सिंग्युलर, वॉज पण कसं आहे सिंग्युलर, म्हणजे तिन्ही पण करेक्ट आहे. विचारलं काय आयोगाने, चूज द करेक्ट. मग कोणतं करेक्ट आहे रे, इथं बघा 3 नंबरचा ऑप्शन आहे इथं, ए बी अँड सी आर करेक्ट, म्हणजे तिन्ही पण आपले काय येणार आहे करेक्ट येणार आता. मग याचं उत्तर काय असणार आहे आपलं, ए बी अँड सी असणार आहे. चलो 35 आता, आयडेंटिफाय इनकरेक्ट, चुकीचं वेळ खायचं विचारल्या. द बास्केट ऑफ ऍपल्स अँड पियर्स वर हँगिंग फ्रॉम अ हुक. आता मी मग काय सांगितलं, ऑफ दिसला जादूची छडी टाकून द्या, इथं ऑफ दिसला जादूची छडी, आणि पुढचं बघायचं नाही आपल्याला, फक्त याच्यावरती फोकस. मला सांगा द बास्केट, द बास्केट म्हणल्यावर किती बास्केट आहे, एकच बास्केट आहे. अरे द बास्केट म्हणल्यावर एकच बास्केट येणार ना, मग हे द बास्केट सिंग्युलर आहे. चला आता मला सांगा सब्जेक्टच जर का सिंग्युलर आहे, आता इतके वेळ झालं 3 दिवस झालं मी सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणतोय, पण सब्जेक्ट म्हणजे माहिती येणार आहे सेंटेन्सच्या सुरुवातीला जे येतं त्याला आपण काय म्हणायचं सब्जेक्ट म्हणायचं. ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सेंटेन्सच्या सुरुवातीला जो येतो त्याला आपण म्हणायचं सब्जेक्ट. मग आता हे सुरुवातीला आलंय म्हणून हे काय सब्जेक्ट. मग आता द बास्केट हे सिंग्युलर आहे का नाही, तर वर्ब कसं पाहिजे सिंग्युलर, संपला विषय. मग इथं बघा बरं वर्ब कोणतं आहे रे, वर हँगिंग, हे वर्ब आहे. आता वर हे आपलं प्लुरल आहे का नाही, वरच्या जागेवर काय पाहिजे होतं इथं वॉच पाहिजे होतं. मग पहिलं सेंटेन्स तर माझं चुकलेलं आहे, हे चुकीचं आहे. आता दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेज दॅट हॅज बीन स्टेज्ड ऍट स्ट्रॅटफोर्ड दिस सीझन. आता आहे ना हे सेंटेन्स थोडंसं वेगळं आहे. कसं आहे बघा, दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेज, आपण आहे ना वर्ब सेपरेट करू. हे तर बघा वर्ब सेपरेट केलं मस्ट बी, ओके. त्यानंतर आणखीन एक वर्ब आहे हॅज बीन, आहे का. आता मला सांगा ह्याच्यामध्ये वर्ब किती झाले रे, 2, राईट. आता 2 वर्ब झाले. तुम्हाला बेसिक मध्ये मी काय शिकवलंय, जर का एक मेन वर्ब बरोबर एक सेंटेन्स, मग 2 मेन वर्ब म्हणजे सेंटेन्स पण किती पाहिजे तर 2. आता इथं किती सेंटेन्स आले, हे एक आणि हे एक, म्हणजे 2 सेंटेन्स येतं. आता 2 सेंटेन्स जर का जोडायचे तर त्याच्यामध्ये काय घ्यावं लागतं, मला कंजंक्शन घ्यावं लागतं. आपले अँड दॅट हे जे कंजंक्शन येतं ते आपल्याला घ्यावं लागतं. मग आता इथं कंजंक्शन शोधा, कोणतं कंजंक्शन आहे, इथं बघा दॅट, काय दॅट. मग आता असं जर का कंजंक्शन आहे ज्याने काय केलेलं आहे 2 सेंटेन्स जोडलेले आहेत, पण या कंजंक्शनच्या अगोदर जर का नाऊन आलं तर त्याच्या अगोदरचं जे नाऊन आहे ना त्याच्यानुसार आपण वर्ब ठरवायचं असतं. म्हणजे आपण बघा रिलेटिव्ह प्रोनाऊन मध्ये हे डिटेलमध्ये आणखीन शिकणार होतं की रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदरचं जे नाऊन असतं ना, ह्या नाऊन वरून आपण काय करायचं असतं वर्ब ठरवायचं असतं. मग इथं हा जो दॅट आहे ना, ह्या दॅटच्या अगोदर हे जे येते ना प्लेज, हे काय आहे ना माहितीये का, नाऊन आहे. बऱ्याचशा जणांना काय वाटतं प्लेज, अरे हे प्लेज हे तर वर्ब आहे, पण नीट सेंटेन्स वाचा बघा. दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेज, बेस्ट प्लेज, प्लेज म्हणजे काय नाटक, काय नाटक. मग हे प्लेज इथं जे आहे ना ते नाऊन म्हणून आलेले, तुमचं प्ले त्याचं V5 प्लेज होतं ते वर्ब बरोबर आहे, ते बरोबर आहे, पण इथं ते वर्ब म्हणून नाही आलेलं आहे, हे काय म्हणून आले, इथं प्लेजचा जो मिनिंग आहे ना तो काय आपला नाटक आहे. मग इथं काय आहे, दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेज, मग हे नाऊन आहे. आता प्लेज हे नाऊन आहे आणि हे कसं नाऊन आहे रे, प्लुरल नाऊन आहे. बरं आता हे प्लुरल नाऊन आहे तर ह्याच्या पुढे येणारं जे वर्ब आहे ते पण कसं पाहिजे, प्लुरलच पाहिजे. मग इथं हॅज बीन, हॅज तर आपला सिंग्युलर आहे, जमन का नाही. मग इथं हॅजच्या जागेवरती आपला पाहिजे होता हॅव बीन पाहिजे होता, काय पाहिजे होता हॅव बीन, म्हणून इथं हॅव बीन पाहिजे होतं. सो आपलं हे जे बी सेंटेन्स आहे ते पण काय रॉंग आहे. 3rd आता सोप्पा आहे, इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. इच ऑफ आला, जादूची छडी आपली बघा, इथं जादूची छडी टाकली. इच ऑफला कसं मिनिंग आहे, सिंग्युलर मिनिंग. बरं आता ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे तर वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलर. मग इथं बघा आर आपला प्लुरल आहे, आर प्लुरल जमन का रे, नाही इथं काय पाहिजे होतं इज. मग हे पण माझं काय चुकीचं. बरं आयोगाने काय विचारलं, इनकरेक्ट. पहिलं चुकीचं, दुसरं चुकीचं, तिसरं चुकीचं, म्हणजे आपले तिन्ही पण चुकीचे आहेत का. मग उत्तर काय येईन बघा बरं आता, ए बी अँड सी हे तिन्ही पण आपले काय आहेत चुकीचे, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे आपला 4 येणार.
चलो आता डिपार्टमेंटल लिस्ट आहे 2015 विचारलाय. आयदर रवी और मोहन हॅव डन दिस वर्क. आता तुम्हाला आयदर और आणि नायदर नॉरचं सांगितलंय. कशानुसार ठरवायचा रे? ऑरच्या शेजारचा. मग इथं बघा ऑरच्या शेजारी कोण आहे रे? मोहन. मोहन तर एकच आहे म्हणजे सिंग्युलर आहे. मग इथं हॅवचं काय काम आहे का? नाही, इथं काय पाहिजे होतं? हॅज पाहिजे होतं. म्हणून हे सेंटेन्स आपलं काय चुकीचं. आता यू हु इज मोर लेथर्जिक दॅन शी. आता इथं बघा हु आलेलं आहे. मी आता बघा मगाचे रिलेटिव्ह प्रोनाऊन असं नाव घेतलं होतं. आता इथं हु जो आहे हा रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून आलेला आहे. मग आपण काय करायचं माहितीये का? जसं दॅटचं बघा त्या प्लेज ह्या नाऊन वरून ठरवलं होतं नाही, तसं हा जो यू आहे का नाही, यू हा जो आहे ना ह्याच्यावरून आपलं जे वर्ब आहे ना ते असायला पाहिजे. मग यू तर आपला कसा आहे? प्लुरल. जरी यू सिंग्युलर असला तरी पण त्याच्याबरोबर वर्ब आपण कसं घेतो? प्लुरलच घेतो. आणि यू जरी प्लुरल असला तरी वर्ब कसं घेतो? प्लुरलच घेतो. म्हणून यू सिंग्युलर आहे का प्लुरल आहे याने नाही फरक पडत. तर यू बरोबर जे येणारे वर्ब आहे ते नेहमी आणि नेहमी कसं असतं? प्लुरलच असतं. यू आर असतं. कधी सेंटेन्स बघितलं की यू इज, यू वॉज असं बघितलंय का? नाहीच. त्याचं कारण यू जरी सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो त्याच्याबरोबर आपलं जे वर्ब आहे ते नेहमी कसं घ्यायचं? प्लुरल. मग इथं काय यू आलेलं आहे ना, मग इथं इज नाही पाहिजे रे, इथं काय पाहिजे होतं? आर पाहिजे होता. म्हणून इथं सेकंड नंबर जे ते माझं काय चुकलेले आहे. बरं आता फर्स्ट अँड सेकंड दोन्ही पण चुकीचे आहेत. विचारले काय? करेक्ट. करेक्ट एकही नाही. मग आता इथं 4 नंबर बघा, बोथ 1 and 2 आर इनकरेक्ट. हे आपलं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. समजतंय? चलो 37. सम ऑफ द टीव्ही सिरियल्स इज वर्थ वॉचिंग टुडे. सम ऑफ द टीव्ही सिरियल्स आर वर्थ वॉचिंग टुडे. नन ऑफ द टीव्ही सिरियल इज वर्थ वॉचिंग टुडे. आणि नन ऑफ द टीव्ही सिरियल आर वर्थ वॉचिंग टुडे. आता हे सम ऑफ आणि नन ऑफचं तुम्हाला सांगतो बघा. हे सम ऑफ जादूची छडी आहे. इथं पण सम ऑफ जादूची छडी. नन ऑफ जादूची छडी. नन ऑफला काय आहे? जादूची छडी. आता आपला जो सम ऑफ आहे, सम ऑफ जादूची छडी हा माझा एफ आहे. तर आता हा सम ऑफ जो आहे हा सम ऑफ जर का आला तर ह्याच्या बरोबर येणारं जे नाऊन आहे ते कसं लागतं? प्लुरल. आणि ह्याच्या बरोबर येणारं जे वर्ब आहे ना, वर्ब ते पण कसं लागतं? प्लुरलच लागतं. म्हणजे सम ऑफ आला की सरसकट प्लुरल पाहिजे. आणि त्याच्याऐवजी जर का आपला नन ऑफ आला, कोण आला? नन ऑफ आला, हे जादूची छडी, तर ह्याच्या पुढचं जे नाऊन आहे ते प्लुरल पाहिजे. पण जे वर्ब येणार आहे ना, वर्ब ते मात्र कसं पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. काय पाहिजे? सिंग्युलर. म्हणून सम ऑफ बरोबर प्लुरल वर्ब पाहिजे आणि नन ऑफ बरोबर सिंग्युलर वर्ब. आता इथं बघा सम ऑफ याच्या बरोबर सिंग्युलर वर्ब दिलेलं आहे. हे चुकीचं आहे कारण इज सिंग्युलर येणार आहे. मग हे चुकीचं. आता इथं बघा सम ऑफ द टीव्ही सिरियल्स, इथं बघा हे सम ऑफ ह्याच्या बरोबर प्लुरल वर्ब आले आर, म्हणजे हे माझं बी मात्र करेक्ट आहे. आता नन ऑफ ह्याच्या बरोबर बघा, नन ऑफ जो आहे आपला ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे. मग वर्ब पण कसं पाहिजे? सिंग्युलर. म्हणजे हे माझं करेक्ट आहे. ही झालंय ना. आणि इथं बघा आता नन ऑफ ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे पण वर्ब आले आर म्हणजे प्लुरल आले. मग हे चुकीचं आहे. म्हणजे हा पण चुकीचा. म्हणजे बरोबर माझा बीसी आहे आणि इनकरेक्ट माझा एडी आहे. आयोगाने विचारलंय काय? इनकरेक्ट. आता जे पहिल्यांदा एमपीएससीचा पेपर देणार होता त्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायचं की आयोगाने ते इनकरेक्ट किंवा करेक्ट हे जे ना बोल्ड मध्ये दिलेलं असतं त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. इनकरेक्ट विचारलंय का करेक्ट विचारलं. त्यामुळं तुम्ही ज्या वेळेस क्वेश्चन पेपर सोडवताना त्यावेळेस माझ्यासारखं सोडायचं. हे असं चूक बरोबर असं लिहायचं. म्हणजे तुम्हाला उत्तर काढायला काय जाईल? सोपं जाईल. आणि प्रॅक्टिस झाली ना पटकन पटकन जमतं बरं का. पटकन पटकन जमतं. मग आता इथं इनकरेक्ट विचारले तर कोणतं इनकरेक्ट? ए अँड डी. आपला फर्स्ट नंबर जो आहे तो ए अँड डी हा आपला काय? इनकरेक्ट आहे. कारण बी अँड सी कसा आहे? करेक्ट आहे. चलो आता 38 नंबरचा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. द मिनिस्टर अकंपनीड बाय हिज ऑफिसर्स इज व्हिजिटिंग टाउन टुमॉरो आणि इच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिवन अ बोनस. हे तुम्ही इझिली सांगू शकता. आता इथं बघा आपला कोण आलाय रे? अकंपनीड बाय. मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आपले जे येतं बघा ऍज वेल ऍज त्याच्यानंतर 2 गँग होता. एक आहे विथ गँग आणि दुसरी गँग आहे बाय गँग. आता विथ गँग जी आहे ती बंदुकीवाली आहे. म्हणजे विथ मध्ये कोण आहे? विथ, त्यानंतर अलॉंग विथ आणि टुगेदर विथ. आणि बाय गँग यांची बंदूक आहे म्हणल्यावर हे लगेच आपले बाय बाय करून पळून जातात. मग कोण कोण देतं? कंट्रोल बाय, गव्हर्न बाय आणि अकंपनीड बाय. लाईक, अनलाईक, अँड नॉट आणि रॅदर दॅन हे जर का आले तर आपण फर्स्ट सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यायचा. मग इथं बघा अकंपनीड बाय आलाय का नाही?
मग आपला फर्स्ट सब्जेक्ट कोणता आहे? द मिनिस्टर, हा माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि हिज ऑफिसर्स हा माझा सेकंड सब्जेक्ट आहे. मग आता हे अकंपनीड बाय आलाय ना, मला सेकंड सब्जेक्ट बघायचं पण नाही, आपलं लक्ष फक्त कुणाकडं? फर्स्ट सब्जेक्ट. मग हा फर्स्ट सब्जेक्ट कसा आहे? सिंग्युलर. तर वर पण कसं पाहिजे? सिंग्युलर. मग बघा, इज विजिटिंग सिंग्युलर आहे ना, मग हे सेंटेन्स माझं करेक्ट आहे. आता इच ऑफ, चलो जादूची छडी निकाल दो, जादूची छडी. इच ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे, तर वर पण कसं पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. वॉज गिवन सिंग्युलर आहे. चलो ये पण सही आहे. आता आयोगाने विचारलंय काय? करेक्ट. ए आणि बी कुठे आहे मग? हा, बोथ ए अँड बी आर. इथं 4 नंबर ऑप्शन येणार, बोथ ए अँड बी आर. समजतंय? हा, आणि इथं काय आहे? बोथ ए अँड आर. ओके, थांबा थांबा 1 मिनिट. इथं 4 नंबर मध्ये बघा, हे जे इनकरेक्ट आहे ना ते खाली आले. थांबा 1 मिनिट, ह्याला मी काय करतो? वरती लिहितो, ते स्लाइड करताना पूर्ण वाचण्यात नाही आलं. मग आता आयोगाने विचारले करेक्ट. तर इथं बघा 3 नंबर, बोथ ए अँड बी आर करेक्ट, हे उत्तर येईल. आणि चौथं खरं तर काय होतं? बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट आहे. मग आपले चुकीचे नाही, तर म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे, ह्याचा तर काही संबंधच नाही. म्हणून ह्याचं उत्तर जे ते परत एकदा करेक्शन बघा, ते इनकरेक्ट शब्द होता त्यामुळे मला दिसला नव्हता. परत काय चुकीचं सेंटेन्स जायला नको, तर हे 3 नंबर ह्याचं उत्तर असणार. आता 39 बघा, आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. एव्हरी मॅन अँड वुमन इज वेलकम. आता इथं बघा, एव्हरी मॅन, आपला एव्हरीला सिंग्युलर मिनिंग आहे, मॅनला सिंग्युलर आहे, वुमन सिंग्युलर आहे, इज पण सिंग्युलर. चलो सही आहे. त्यानंतर नायदर ऑफ, जादूची छडी, नायदर ऑफला काय आहे रे? सिंग्युलर मिनिंग आहे. मग इथं वर पण कसं पाहिजे? सिंग्युलर. वर नाही, इथं काय पाहिजे होतं? वॉज. म्हणून हे माझं काय? इनकरेक्ट. आता आयोगाने विचारले ग्रॅमॅटिकली करेक्ट. करेक्ट कोणतं आहे मग? ए. कुठे आहे मग? हे बघा 1 नंबर, ओनली ए इज करेक्ट. ओके, चलो 40. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. नन ऑफ द ब्रदर्स हॅज दिअर फादर्स टॅलेंट. आता नन ऑफ आलेले, आताच सांगितलं. नन ऑफ आला तर आपण कसं वर्ब घ्यायचं रे? सिंग्युलर वर्ब घ्यायचा. मग चलो जादूची छडी, नन ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे, तर याच्या बरोबर येणार वर्ब बघा, हॅज सिंग्युलर आहे, हे पहिलं करेक्ट. त्यानंतर इथं बघा, नन ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे, इथं हॅव आलंय, प्लुरल आलंय, हे चुकीचं आहे, हे 2 नंबर चूक. इथं नन ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे, इथं हॅड आलेले बघा, हॅड कॉमन आहे, म्हणजे कॉमन याचा अर्थ ते सिंग्युलर पण असतं आणि प्लुरल पण असतो, म्हणून हे काय करेक्ट आहे. आता नन ऑफला आपल्या सिंग्युलर मिनिंग आहे, इथं काय आलेले रे? हॅड आलेले. काय आलेले? हॅड आलेले. मग आता इथं इथं हॅड आलेले, पण इथं बघा द ब्रदर्स आलेले, इथं ब्रदर्स ॲपॉस्ट्रॉफी एस नव्हता पाहिजे, त्यामुळे ह्याचा विषय नाहीये, हे काय आहे? चुकीचं. आता विचारलंय काय करेक्ट. मग एसी, एसी कुठे आहे? हे बघा 1 नंबर मध्ये, ओनली ए अँड सी आर करेक्ट. समजलं? PSI 14ला विचारलंय नाही. आता 41, STI 14ला. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. द फ्लीट हॅव सेट सेल. जॉन ॲज वेल ॲज जेम्स डिझर्व फ्रेज. यू हू इज माय फ्रेंड शुड नॉट वरी मी, आणि शी इज वन ऑफ द बेस्ट मदर्स दॅट हॅव एव्हर लिव्ह. आता इथं विचारलंय करेक्ट. आता द फ्लीट हा काय आहे रे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे, आणि मग इथं हॅव जो आहे ना, हे हॅव प्लुरल आहे, म्हणून हे चुकीचं आहे. इथं हॅवच्या जागेवर काय पाहिजे होतं? हॅज. द फ्लीट हॅज सेट सेल असं पाहिजे होतं. आता जॉन ॲज वेल ॲज आला बघा आपला, मग याची सांगितलं कोणता? तर आपल्या विथ मध्ये, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, ह्यांच्यामध्येच आहे आपला ॲज वेल ॲज. आणि ॲज वेल ॲज आला की फर्स्ट सब्जेक्ट नुसार आपण वर्ब घ्यायचं असतं. मग इथं फर्स्ट सब्जेक्ट कोण आहे? आपला जॉन. जॉन तर सिंग्युलर आहे. मग इथं डिझर्व हे V1 आहे, मग V1 हे प्लुरल असतं, म्हणून हे काय आहे? चुकीचं. मग इथं काय येणार रे? डिझर्व. काय येणार? डिझर्व. हे V5 येणार, म्हणजे येस. मग हे सिंग्युलर होणार, आणि हे सेंटेन्स माझं चुकलेलं आहे. डिझर्व असतं तर बरोबर असतं. आता काही जण जे येतं त्यांनी लक्षात घ्या, तर नाऊनचं सिंग्युलर प्लुरल करण्याची मेथड आणि वर्बच्या सिंग्युलर प्लुरल करण्याची मेथड वेगळी असते. नाऊन मध्ये ज्या नाऊनला येस किंवा ES आहे ते नाऊन प्लुरल असतं, पण वर्ब मध्ये ज्या वर्बला येस किंवा ES असतो ते वर्ब सिंग्युलर असतं, ऑपोजिट आहे ते. कळलं? हे डिझर्व जे आहे ना ते V1 आहे, म्हणजे प्लुरल आहे. आता इथं बघा, यू हू इज माय फ्रेंड, आता ह्या यू नुसार पाहिजे होतं का नाही रे? कारण हे बघा आपलं प्रोनाऊन वर चाललेलं आहे, मग हे यू नुसार इथं इज नव्हता पाहिजे, तर आर पाहिजे होता.
म्हणून हे पण माझं काय चुकीचं. आता करेक्ट विचारले ना आयोगाने, एखादं बरोबर दिलेत नाही. शी इज वन ऑफ द बेस्ट मदर्स, इथं बघा दॅट आलेलं आहे. आणि इथं पण बघा, इथं हे एक वर्ब आलेलं आहे आणि इथं बघा हॅव लिव्ड हे एक वर्ब आलंय. मग दोन वर्ब आले तर त्यांना जोडलेलं आहे कशाने, आपल्या दॅटने जोडलेलं आहे. मग दॅटने जोडले तर त्याच्या अगोदरचा आपण काय शोधणार, नाऊन शोधणार. मग इथं मदर्स, मदर्स हे प्लुरल नाऊन आहे. मग प्लुरल नाऊन आहे तर इथं हॅव बघा प्लुरल आलेलं आहे. मग प्लुरल आले तर काय हे सेंटेन्स माझं करेक्ट. मग हे 41 नंबर त्याचं उत्तर काय रे, ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. आता 42 आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. फिश अँड चिप्स कोणाला परत माहिती आहे का, नॅशनल कॉन्कर्ड. फिश अँड चिप्स याला काय रे, एकच मिनिंग आहे. मग याला एकच मिनिंग आहे, सिंग्युलर मिनिंग आहे. तर इथं बघा इज आलेलं आहे. मग हे सेंटेन्स माझं बरोबर आहे. इथं बघा पेन अँड इंक ह्याला पण काय आहे, सिंग्युलर मिनिंग आहे, कारण हा नॅशनल कॉन्कर्ड आहे. आणि मग इथं हॅज बीन हे पण बघा हॅज आलेलं आहे, हे पण काय बरोबर आहे. आता ब्रेड अँड वॉटर हे परत एकदा काय नॅशनल कॉन्कर्ड, कारण ब्रेड अँड वॉटर, पेन अँड इंक, फिश अँड चिप्स हे तिन्ही मिळून एकच गोष्ट डिस्क्राईब करतात आणि म्हणून यांना सिंग्युलर मिनिंग आहे. तर इथं बघा वॉज आपला सिंग्युलर आलेला आहे. मग आता हे तिन्ही पण करेक्ट होतं, तर तिन्ही करेक्ट होतं. मग काय विचारलं आयोगाने, करेक्ट. मग काय ऑप्शन मध्ये आहे का नाही, आहे बघा हे 3 नंबर ए बी अँड सी आर करेक्ट. 43 द टॉलेस्ट ऑफ द प्लेयर्स वॉज इंजर्ड. चला जादूची छडी, द टॉलेस्ट, द टॉलेस्ट म्हणजे एकच आहे. मग हा सिंग्युलर आहे तर इथं वर पण कसं पाहिजे, सिंग्युलर. मग हे वॉज माझं एकदम करेक्ट आहे. परत एकदा बघा इथं ऑफ आलाय जादूची छडी, द टॉलेस्ट म्हणजे मोठा, मग एकच जण आहे जो टॉलेस्ट आहे. आणि म्हणून, आणि तसं पण काय असतं माहितीये का, आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करू. तर ते डिग्रीचे PYQ ज्यावेळेस येते त्यावेळेस आपले जी सुपरलेटिव्ह डिग्री ज्याला EST जोडलेलं असतं, म्हणजे स्मॉलेस्ट, बिगेस्ट, टॉलेस्ट, हे जे आहे ना एकाची तुलना अनेकांबरोबर केलेली असते. आणि म्हणून हे जे आहे ना ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे. मग द टॉलेस्ट हा सिंग्युलर आहे तर इथं वॉज हे बरोबर आहे. आता द मॅन इन चार्ज ऑफ, इथं परत एकदा ऑफ आला एक नाही, मग जादूची छडी. ह्याच्या अलीकडे बघायचं, पुढे नाही बघायचं. द मॅन सिंग्युलर आहे, मग इथं सिंग्युलर आलेलं आहे, वॉज पण आलेला आहे, बरोबर आहे. मग आता राम ऍज वेल एज श्याम वॉज प्रेझेंट. आता इथं राम ऍज वेल एज आलेला आहे, फर्स्ट सब्जेक्ट नुसार बघा, राम नुसार काय रे, इथं वॉज आलेलं आहे. तर इथं हे जे वॉज आहे ते पण काय आहे, करेक्ट आहे. आणि द मॅनेजर अलॉंग विथ, इथं पण बघा अलॉंग विथ आलंय, हे कॉमा माझ्याकडून चुकून झालाय. आता फर्स्ट सब्जेक्ट नुसारच घ्यायचंय. मग इथं द मॅनेजर सिंग्युलर आहे तर इथं वर्ब पण काय आहे, सिंग्युलर येणार. काय येणार आहे, सिंग्युलर. आता हेच आहे ना ऑप्शन मध्ये उत्तर माझ्याकडून सापडणार नाही. त्याचं कारण आयोगाचा जो प्रश्न आहे आणि मी टाईप केलेला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एक एरर आहे. तर आयोगाच्या प्रश्नामध्ये इथं वॉचच्या जागेवरती काय होतं माहितीये का, वियर होतं. काय होतं, वियर. त्यामुळं हे जे आहे ना ते चुकीचं होतं आयोगाच्या ओरिजिनल क्वेश्चन पेपरमध्ये. इथं टायपिंग करताना माझ्याकडून काय झालेलं आहे, वॉच झालेलं आहे, म्हणून याचं ऑप्शन मध्ये उत्तर सापडणार नाही तुम्हाला. मग आता हे पण बरोबर आहे. तर आता विचारलंय काय बघा, ते वियर असतं. तर मग आयडेंटिफाय द करेक्ट कोणतं आहे, ABD. मग ABD कुठे दिसतंय, ओके ह्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये दिसतच नाही. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो माझ्याकडून टाईप करताना चुकलेला आहे. चल ठीक आहे, हे टाईप करताना चुकलेला आहे. आणि हा जो असाच्या असं जर मी ठेवला तर हे सगळ्याचं उत्तर काय येणार आहे ते सांगतो. हे सगळ्याचं उत्तर काय येणार आहे, ऑल आर करेक्ट. हा प्रश्न माझ्याकडून टाईप करताना चुकलेला आहे, टायपिंग एरर आहे, ऑप्शन मध्ये टायपिंग एरर आहे. मग पहिलं जे बघा द टॉलेस्ट हे बरोबर आहे. इथं द मॅन सिंग्युलर आहे म्हणून हे पण बरोबर. राम एकटा आहे म्हणून त्याच्यानुसार वॉच पण बरोबर. आणि द मॅनेजर एक आहे म्हणून त्याच्यानुसार वॉच पण बरोबर. म्हणजे चारही पण काय येतं, बरोबर येतं. आता तो आयोगाचा क्वेश्चन जो आहे तो माझ्याकडून टाईप करताना चुकलेला आहे. तो उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल क्वेश्चन घेऊन येतो आणि तुम्हाला परत एकदा सांगतो त्याचा. आता 44 द टॉलेस्ट ऑफ द प्लेयर्स वॉज इंजर्ड. परत एकदा हाच रिपीट झालेला आहे बघा, वॉज आलेला आहे, ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे, इथं वॉज आलेला आहे. हे सेंटेन्स माझं करेक्ट. आता राम ऍज वेल ऍज श्याम, इथं बघा राम सिंग्युलर आहे आणि इथं वॉज आलेला आहे, म्हणून हे पण काय आहे, बरोबर. त्याचं कारण बघा मी राम वरतीच फोकस केला कारण ऍज वेल ऍज आलेला आहे. मग आता इथं दोन्ही पण बरोबर. मग काय येणार आहे, ओनली A and B इज करेक्ट. हे काय येणार आहे, इथं माझं उत्तर येणार आहे. चलो आता 45 इन द फॉलोइंग सेंटेन्स चूज द पार्ट इन विच यू फाइंड अ मिस्टेक आयदर ऑफ द टू वर सपोज टू बी प्रेझेंट इन द ऑफिस. आता हे बघा, हे मध्ये ABCD लिहिलं ना तर कन्फ्युजिंग आहे ज्यादा, ह्याने आपलं उत्तर चुकतं.
तुम्ही एक आयडिया करायची काय, जर हे असं जर क्वेश्चन आले तर मस्तपैकी पटकन पटकन हे असं लिहून घ्यायचं, हे ABCD काढून टाकायचे. आयदर ऑफ द टू वर supposed to be present in the office. हे असं लिहिलं. हा, मग आता एरर शोधायला आपल्याला सोपं जातं. काय आहे बघा, आयदर ऑफ आलेला आहे, हे ऑफ आहे बरं का माझा, हे ऑफ आहे माझा, हा ऑफ. मी काय करतो, हा जो ऑफ आहे तुमचा, हे असा लिहिण्याची सवय लागली मला, हा ऑफ आणि हा एकच आहे माझा. बरं, आता आयदर ऑफ आलेला आहे, मग आयदर ऑफला कसं मिनिंग सिंग्युलर, तर वर पण कसं पाहिजे सिंग्युलर. इथं बघा वर आलेले प्लुरल आले की नाही, हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं वॉच. मग वियर कुठे आहे, हे बघा बी मध्ये आहे का नाही, मग एरर कशामध्ये येणार आपला बी मध्ये, कारण वियरच्या जागेवरती इथं काय पाहिजे होता वॉच. आणि असं वाचलं तर बऱ्याचशा जणांना कन्फ्युज होतं. ज्यांना कन्फ्युजन होतं त्याने असं लिहायचं मस्तपैकी आणि मग एरर शोधायचा. समजलं. आणि ज्याला जमतंय त्याने काय नाही, असं तुम्ही कंटिन्यू करू शकता. चलो 46 आता चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. बेसिक वरती क्वेश्चन आहे हा. काय आहे बघा, वी डिड बिलीव्ह इट, वी डिड नॉट बिलीव्ह इट, वी डिड नॉट बिलीव्ह इट आणि वी बिलीव्ड इट. आता बघा आपला आहे ना डू आहे, त्यानंतर डज आहे आणि आपला काय आहे डिड आहे. हे सगळं काय येतं हेल्पिंग वर्ब आता. आणि आपला जो डू आहे, ह्या डूच्या पुढं नेहमी आणि नेहमी कोण येणार V1, डजच्या पुढं पण नेहमी आणि नेहमी कोण येणार V1 आणि डीडच्या पुढं पण नेहमी आणि नेहमी कोण येणार V1च येणार. मग आता इथं बघा वी डिड, इथं बघा डिड बिलीव्ह, डीडच्या पुढे V1 आला म्हणजे हे सेंटेन्स माझं करेक्ट आहे. आता डिड बिलीव्ह, इथं डिड नॉट बिलीव्ह, इथं पण V1 आला, हे पण करेक्ट आहे. पण इथं बघा डिड बिलीव्ह म्हणजे तुमच्या भाषेतलं बिलीव्ड, ईडी आलं ना, मग हे ईडी वाला एकटा आला तर V2 असतो, मग हे सेंटेन्स चुकीचं आहे माझं. आणि इथं वी बिलीव्ड म्हणजे तुमच्या भाषेतलं बिलीव्ड, हे V2 आलेलं आहे, मग V2 येऊ शकतं एकटं, येतं ते, म्हणून हे चौथं बरोबर आहे. विचारलंय काय इनकरेक्ट, मग काय असणार आहे ऑप्शन नंबर 3 माझं काय असणार आहे तिथं उत्तर असणार आहे. आता 47 आयडेंटिफाय द युनिट इन विच देअर इज अन एरर. ए ग्रुप ऑफ यॉट with brightly colored banners flying in the wind are entering the harbor. सेम तुम्ही काय करा, हे जसं तसं लिहून घ्या. किंवा आता इथं बघा विथ आलाय का नाही रे, आपला विथ आलाय, मग हा फर्स्ट सब्जेक्ट आहे आपला आणि ब्राईटली कलर्ड बॅनर्स हा माझा सेकंड सब्जेक्ट आहे. मग फर्स्ट सब्जेक्ट नुसार अ ग्रुप ऑफ यॉट्स. आता अ आर्टिकल जे असतं ना त्याचा अर्थ असतो एक, एन आणि अ ह्याचा अर्थ असतो एक, म्हणजे याचा अर्थ हे सिंग्युलर आहे. मग हे सिंग्युलर आहे तर वर पण कसं पाहिजे सिंग्युलर. मग इथं आर तर आपलं काय दिलंय प्लुरल, मग हे आर चुकीचं, आर कशामध्ये सी मध्ये, म्हणून इथं उत्तर काय येणार आहे 3 नंबर. आणि समजतंय बघा 47चा, ज्याला असं समजलं नाही त्यांनी मस्तपैकी काय करा एका लाईन मध्ये लिहून घ्या, तुम्हाला लगेच कळलं. हा विथ आहे, याचा हा फर्स्ट सब्जेक्ट आहे, हा माझा सेकंड सब्जेक्ट. आणि विथ आला की आपण कुणानुसार वर्ब घेतो फर्स्ट सब्जेक्ट नुसार. आता अ ग्रुप ऑफ यॉट म्हणल्यानंतर ते सिंग्युलर आलं, कारण आर्टिकल येला कसं मिनिंग आहे सिंग्युलर, मग तिथं वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलरच पाहिजे. आणि म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे 3 नंबर म्हणजे सी उत्तर येणार आहे. आता 48 बघा, द 3 प्रायमरी ऑक्झिलरीज आर. प्रायमरी ऑक्झिलरी 3च होतं, कोणकोणते टू बी, टू डू आणि टू हॅव. टू बी मध्ये कोण येतं एम इज आर, वॉज वर, बी बिंग आणि बीन येतं. त्यानंतर टू डू मध्ये कोण येतं डू, डज आणि डीड. आणि टू हॅव मध्ये कोण येतं हॅव, हॅज आणि हॅड. मग यांनी विचारलंयच काय प्रायमरी ऑक्झिलरीज. मग प्रायमरी ऑक्झिलरीज आपले कोणते येणार येतं बी, हॅव आणि डू. कारण मे, माईट, मस्ट हे काय येतं मॉडल ऑक्झिलरी येतं. ऑट टू हे जे उगच दिलेले म्हणून दिले हे चुकीचंच आहे. आणि कॅन, कुड, वुड हे पण काय मॉडल ऑक्झिलरी आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन गेला. मग उत्तर काय असणार आहे 1 नंबर. आता 49 द कल्प्रिट्स डॅश डॅश व्हेरी डेंजरस. ह्या बीच्या जागेवरती टाकायचं. बघा द कल्प्रिट्स म्हणजे अनेक झाले, मग हे प्लुरल आहे तर वर पण कसं पाहिजे प्लुरल. हे वॉज तर सिंग्युलर आहे, गेला ऑप्शन. इथं आर आपला प्लुरल आहे आणि इथं बिनचा काही संबंध नाही, मग इथं वर. मग आता यूज द अप्रोप्रिएट वर्ब इन ब्रॅकेट इन सिम्पल पास्ट असं विचारलंय. मग सिम्पल पास्ट विचारलंय म्हणून इथं आर नाही येणार, तर काय येणार आहे वियर येणार. द कल्प्रिट्स वर म्हणजेच वियर व्हेरी डेंजरस असं यायला पाहिजे, कारण इथं सिम्पल पास्ट विचारलेलं आहे. प्रेझेंट विचारला असता तर मग आर आला असता. आणि शेवटचं आपण बघणार होतं आजच्या लेक्चर मधलं 50वा आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. एक्सेप्ट फॉर हर आईज नन ऑफ हर
फीचर्स इज रिमार्केबल. आता माझा सगळा फोकस एक्सेप्ट वरती हटून कुठं जाणार आहे माहिती घ्या, नन ऑफ वरती, जादूची छडी. नन ऑफला कसा मिनिंग आहे, सिंग्युलर. मग सिंग्युलर आहे तर वर पण कसं पाहिजे, सिंग्युलर. इज रिमार्केबल करेक्ट आहे. मग इथं नन ऑफला परत बघा, जादूची छडी सिंग्युलर मिनिंग आहे. इथं आर प्लुरल वर्ब घेतलं, चूक. इथं नन ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे, तर इथं वॉच घेतलं, हे सिंग्युलर आहे. मग हे पण माझं करेक्ट आहे, कारण वॉच सिंग्युलर आहे. टेन्स थोडी विचारलंय तुम्हाला. आता नन ऑफ हे सिंग्युलर आहे, ह्याला सिंग्युलर वर्ब, वर आपलं प्लुरल आहे, हे चुकीचं. मग आता आयोग भाऊंनी विचारलंय काय करेक्ट. मग कोणतं करेक्ट आहे, ए अँड सी. तर कुठे आहे रे, ए अँड सी म्हणजे 1 नंबरचं आहे, हे आपलं उत्तर येणार. ठीक आहे. तर आज आपले झाले 25 क्वेश्चन. हे जे 25 क्वेश्चन होतं बघा, आपण 25 पासून सुरुवात केली होती, ते आपण काय केलेले तर एंड केलेले. तर आता फक्त एक शेवटचं लेक्चर होईल आपलं बेसिक PYQचं. मग ते बेसिक PYQचं जे शेवटचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपलं बेसिक जे आहे ते काय होईल, कम्प्लीट होऊन जाईल. आणि आय होप की तुम्हाला बेसिकचे हे 3ही लेक्चर म्हणजे 4ही लेक्चर संपले की तुमचं बेसिक पण पक्क होऊन जाईल. तर मी जसं सांगितलंय तसं आपण दररोज 1 ते 1:15 किंवा 1:30च्या आसपास, 1:15च्या आसपास दररोज लाईव्ह येणार आता आणि ह्याच्यामध्ये PYQ डिस्कस करणार आता. ठीक आहे. तर आपल्यासाठी आपल्याला माहिती आहे तलाठी खूप सारे फॉर्म पण आलेले आहेत, जवळजवळ 12.5-13 लाखाच्या आसपास फॉर्म आलेले आहेत. कॉम्पिटिशन एकदम तगडी आहे, पण लक्षात ठेवा अभ्यास करणारे थोडेसेच विद्यार्थी असतात आणि तुम्ही पण एकदम प्रॉपर फोकसने अभ्यास केला तरच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. कारण ही MPSC आहे. MPSCचा पेपर कुणी काही म्हणलं तरी पेपर हा टफ असतो. तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागणार आहे. जर चांगला अभ्यास फुल डेडिकेशनने, टाइमपास न करता पूर्ण फोकसने तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय होणाऱ्यांची संख्या एकदम कमी असते. MPSC ही हे कुणी भाषण मारण्यासाठी किंवा बढाई मारण्याच्या कार्यक्रमामध्ये कुणी काही सांगतं, पण मी जेवढ्या विद्यार्थ्यांना ओळखतो त्याच्यानुसार फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय होणं अवघड आहे. पण जर का तुम्ही फुल डेडिकेशनने, फोकसने, एकदम फोकस इकडं डायव्हर्ट न करता जर अभ्यास केला तर 100% तुम्ही पण MPSC क्रॅक करू शकता. आणि यावर्षी तलाठी किंवा ग्रुप सी मधली ऑदर कोणती एखादी पोस्ट तुम्हाला भेटू शकते. तर आय होप तुम्हाला हे सर्व मी आज शिकवलेलं समजलं असेल. जर समजलं असेल तर आपल्या चॅनलवरती जे नवीन येतं त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्याला आपण परत भेटणार होतं याच वेळेला. नवीन नवीन नाही पण आपला बेसिकचा शेवटचा पार्ट आहे. तर त्या अगोदर बघा मी टेलिग्रामवरती बेसिकची जी PDF आहे ती आन्सर की सहित टाकलेली आहे, ती तुम्ही मस्तपैकी प्रिंट मारायची, सोडवायची आणि त्यानंतर आपल्या बेसिकच्या लेक्चरला वाचायचं. नॉर्मली रेड पेन घेऊन तुम्ही बसा, मी जसं लिहितोय सेम टू सेम तसं बाण करा आणि ते करा. दररोज तुमचा 1 तास जातोय, पण तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की जर का तुम्ही लिहिलं तर तुमच्या मॅक्सिमम जे आहे ना ते लक्षात राहणार आहे. नंतर तुम्ही हळूहळू रिव्हिजन करत गेले की तुमचं ते काय होऊन जाईल, परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. सर्वांचं पुन्हा एकदा थँक्यू. भेटूया उद्या.